ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या तत्वत्रयींचं वरदान ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला दिलं आणि डोंगरदऱ्यातील, ग्रामीण भागातील, झोपडीतील शेवटच्या अंत्यजापर्यंत ज्यांनी शिक्षणाची गंगा पोहोचविली ते थोर शिक्षण महर्षी दलित मित्र डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीला सर्वप्रथम सादर अभिवादन करतो. राजकारण किती निस्पृह असावं, निस्वार्थ असावं आणि देशाप्रती आपली असणारी कर्तव्यनिष्ठा किती पराकोटीची असावी याचं जाज्वल्य उदाहरण भारतालाच नव्हे तर अवघ्या जगाला ज्यांनी दिलं त्यांचं नाव धारण करणाऱ्या या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या विशेष व्याख्यानाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे या ज्ञानसंकुलाचे आदरणीय उपप्राचार्य, मराठी विभाग प्रमुख, तसंच माझ्या शैक्षणिक आणि उच्च शिक्षणातील या कारकिर्दीला जेव्हा नुकतीच सुरुवात झालेली होती तेव्हा ज्या काही थोड्या मोजक्या लोकांचा माझ्यावरती प्रभाव पडला आणि सहवास मिळाला त्यातले एक आदरणीय गुरुवर्य डॉक्टर अशोक तंवर सर, इतिहास विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रतिभा चिकमट मॅडम, ज्यांनी आमंत्रित केल्यामुळे मी आपणासमोर उभा आहे ते आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर रमजान मुजावर सर, डॉक्टर सतीश व्यवहारे सर, आमच्या शिवाजी कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाचं एक चांगलं प्रोडक्ट आमच्या पाटील मॅडम, त्याचबरोबर कांबळे सर. आणि खरंच मी ज्यांच्याशी संवाद साधण्याकरता मार्गदर्शन वगैरे नाही पण ज्यांच्याबरोबर संवाद साधण्याकरता मी आज आलो आहे ते तुम्ही सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, भारत ही सध्या 5व्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी जगातली अर्थव्यवस्था आहे आणि 2030पर्यंत ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहे. आज प्रास्ताविकामध्ये सांगितलं गेलं की जगातली सर्वाधिक लोकसंख्या ही आजच्या घडीला भारतात नांदते. 2011चा जर सेन्सस आपण पाहिला तर 1.21 कोटी लोकसंख्या असणारा आपला भारत देश जानेवारी 2024मध्ये 1.40 कोटीपर्यंत आपल्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शेजारच्या चीनला मागं टाकत आज भारत जगातली लोकसंख्येच्या बाबतीतली सर्वात मोठी एक सबकॉन्टिनेंटलमधला भूप्रदेश म्हणून भारत पुढं आहे. नुकतंच आपल्या देशाने एक व्हिजन पाहिलेलं आहे. यापूर्वीही या देशाने एक व्हिजन पाहिलेलं होतं, व्हिजन 2020, की जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी या देशाला दिलेलं होतं. त्यावेळी त्यांनी जेव्हा हे व्हिजन डॉक्युमेंटरी मांडलेली होती त्या व्हिजन डॉक्युमेंटरी मागचं मूलभूत सूत्रच हे होतं की जगामध्ये जी गोष्ट नाही आहे ती भारताकडे आहे, जगामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या भारताकडे आहेत आणि त्याच्या जोरावरती भारत हा महासत्ता बनू शकतो हे स्वप्न APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं होतं. आणि त्यांच्या त्या स्वप्नाची जी काही सगळी रूपरेषा होती ती एकाच गोष्टीवरती होती की भारताकडं जगातील सर्वात जास्त कर्ती लोकसंख्या आहे. म्हणजे लोकसंख्येचं ज्यावेळी आपण विश्लेषण करतो ते 3 टप्प्यांमध्ये करतो की त्या लोकसंख्येमध्ये बालकं किती आहेत, तरुण लोक किती आहेत आणि वृद्ध लोक किती आहेत. व्हिजन 2020ची डॉक्युमेंटरी तयार करत असताना सुद्धा आणि आजच्या घडीला सुद्धा जगात भारत हा एकमेव देश असा आहे की जिथं बालकं आणि वृद्ध लोक यांच्या तुलनेमध्ये कर्ती पॉप्युलेशन म्हणजे 18 ते 50-55 वयोगटामधील लोकसंख्या सर्वाधिक आहे. आणि उरलेलं जग अगदी चीनपासून अगदी युरोप, आफ्रिका हे सगळे जरी एकत्र गेले तरी उरलेल्या जगातल्या उरलेल्या खंडातल्या लोकसंख्येचा जेव्हा आपण रेशो काढतो तेव्हा तिथं तरुण कमी आहेत, बालकं कमी आहेत आणि वृद्धांची लोकसंख्या वाढती आहे. एखाद्या अर्थव्यवस्थेला, एखाद्या समाजव्यवस्थेला जर उन्नत व्हायचं असेल, प्रगत व्हायचं असेल, सर्व साधनसामुग्रींनी युक्त व्हायचं असेल तर तिचं बलाबल जर कुठलं असेल तर ती त्याची मॅनपॉवर, ह्युमन कॅपिटल, ह्युमन ब्रेन अँड ह्युमन लेबर पॉवर. आज भारताची स्थिती अशी आहे की जगात कुठल्याही विकसित देशाकडं ज्या गोष्टी नाही आहेत त्या भारताकडे आहेत. पहिली एक आहे ती म्हणजे मानवी भांडवल अमाप आहे आपल्याकडं ते करतं आहे. दुसरी एक आहे की या मानवी भांडवलाला जे जे काही द्यायचं आहे ते ज्या गोष्टींवरती द्यायचं असतं
म्हणजे शुद्ध हवा, चांगलं पाणी, सर्व प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती, उपलब्ध असणारी मुबलक जमीन, या सगळ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची भारताकडं लयलूट आहे अक्षरशः. जगातला कुठलाही देश असा नाही की जिथं एवढं वैविध्यपूर्ण आहे, ते भारताकडे आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी भारताकडे आहेत. मग जसं कलामांनी एक स्वप्न पाहिलेलं होतं विजन 2020चं, तसंच एक स्वप्न भारत आता बघतोय. सरकार कोणतं आहे, विचारधारा कोणती आहे ते थोडं बाजूला ठेवूयात. 2024-23ला आपल्या देशाने स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केली. हा जो काही सुवर्ण महोत्सवी काळ आहे देशाचा 1947 पासून 2023पर्यंतचा, या 75 वर्षामध्ये या देशांनी, या देशातल्या कामगारांनी, या देशातल्या बुद्धिजीवी वर्गांनी आपापलं योगदान दिलेलं आहे. शेतकऱ्यांनी दिलेलं आहे, कारखानदारी क्षेत्रातल्यांनी दिलेलं आहे, सर्व्हिस सेक्टरमधल्यांनी दिलेलं आहे. आणि या योगदानानुसार एकेकाळी आयातीवरती आपल्या देशाच्या 2 वेळच्या जेवणाची गरज भागवणारा भारत, एकेकाळी सुई किंवा पिन उत्पादन न करता येणारा भारत आज अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. जगाला सॉफ्टवेअर निर्यात करणारा एक पहिला देश म्हणून आज भारताकडं पाहिलं जातं. सॉफ्ट स्किल जर सगळ्यात जास्त कुणाकडं चांगले आहेत तर भारताकडं पाहिलं जातं. आणि आज बघता बघता एक अविकसित देश ते जगातली पहिल्या 5 वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था, असं जे काही आपण साध्य केलं या 75 वर्षांमध्ये, त्या जोरावरती एक देश म्हणून, एक समाज म्हणून आपण असं स्वप्न पाहतोय की पुढच्या 25 वर्षांनंतर म्हणजे 2047मध्ये आमचा देश विकसित बनवायचा. हा आपला निर्धार आहे. म्हणजे पुढचा जो काही 25 वर्षाचा कालखंड आहे त्याला आत्ताच्या आपल्या देशाने, सरकारने नाव दिलं आहे, हा आमच्याकरता अमृतकाळ असेल. इट इज गोल्डन एरा फॉर अस. वाय? बिकॉज वी हॅव टू गेट सम काइंड ऑफ एफर्ट्स टू मेक आवर सेल्फ ॲज अ डेव्हलप कंट्री. आपल्या स्वतःला विकसित बनवण्याकरता आत्तापर्यंत जे आपण कमवलं आहे, मिळवलं आहे, त्याच्या जोरावरती आता असे आपण एफर्ट घेऊयात की आपण विकसित व्हायचं. म्हणजे एकेकाळी हिरोशिमा आणि नागासाकी ही औद्योगिक शहरं दुसऱ्या महायुद्धामध्ये एका देशाची नामशेष झाली, अगदी त्याला राख रांगोळी झाली. पण तो देश पेटून उठला आणि राखेतून फिनिक्ससारखी भरारी घेतली आणि पहिल्या 5मध्ये, पहिल्या 20 जागतिक पॉवर्समध्ये आज त्या देशाचं नाव घेतलं जातं जपान. आपल्यासारखी नैसर्गिक साधनसंपत्ती नाही, आपल्यासारखी करती लोकसंख्या नाही, कधीही कुठंही मोठ्या प्रमाणावर भूकंप येतील आणि बंगले, औद्योगिक वसाहती पत्त्यासारखे कोसळतील असा देश, सुपीक जमिनीचा पूर्णपणे अभाव आणि जागतिक राजकारणामध्ये सर्वात जास्त अस्थिर, असं सगळं असतानासुद्धा त्या अवनत झालेल्या अवस्थेतून जपानसारखा देश जर विकसित होऊ शकतो तर भारताला का शक्य नाही? भारतातली आजच्या घडीची 140 कोटी जनता जर पेटून उठली, इथल्या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचा, मानवी भांडवलाचा आपण युक्त वापर केला, इथं आपल्याला निसर्गानं दिलेलं पर्यावरण, उत्तम दिलेलं हवामान, जमीन, या सगळ्याचा जर आपण यथोचित वापर केला, आपली पुस्तकात असणारी, प्रतिज्ञेत असणारी देशभक्ती जर कर्तृत्वाच्या पातळीवरती उंचावली, या देशामध्ये जेवढा काही ग्रामीण भाग आहे, या देशामध्ये जेवढा दुर्गम भाग आहे, या देशामध्ये ज्या अतिशय तळागाळात असणाऱ्या जाती, जमाती, जनजाती आहेत, या सगळ्यांना जर विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये आणलं आणि महात्मा गांधींना अभिप्रेत असणारं अंत्योदयी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारा विकास जर आपण घडविला, शाश्वत विकास जर आपण घडविला, तर मित्रांनो आपल्याला विकसित होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. पण ज्या लोकसंख्येच्या जोरावरती आपण हे बोलतोय, त्या लोकसंख्येचं चिंतन करण्याचा असा दिवस आहे. प्रस्तावनेमध्ये सगळ्यांनी सांगितलं की लोकसंख्या 2047ला किती होती, आता किती झाली, तिची वाढ किती झाली. मित्रांनो 1987 साली या जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. युगोस्लावियामधलं 5 अब्जावं बालक जन्माला आलं आणि त्यानंतर AC झकेरिया या नावाच्या काय अर्थतज्ज्ञांनी याचा खूप बारकाईनं अभ्यास केला आणि UNDPला रिपोर्ट केला. काय रिपोर्ट केला की जगाची ही एकूण वाढणारी जी लोकसंख्या आहे तो चिंतेचा विषय आहे. इट इज कॉज ऑफ कन्सर्न, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन UNDPमध्ये केलं, त्याच्यावरती 2 वर्ष खल झाला आणि 1989ला
युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या गव्हर्निंग बॉडीने डिसाईड केलं की वी हॅव टू सेलिब्रेट 11 जुलै ॲज अ इंटरनॅशनल पॉप्युलेशन डे, वर्ल्ड्स पॉप्युलेशन डे. आणि याचा उद्देशच असा होता की वाढत्या लोकसंख्येचे काय दुष्परिणाम आहेत, ते रोखण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याचं जागतिक पातळीवरती विचारमंथन करायचं, जनजागृती करायची. हा त्या पाठीमागचा मोटो होता. तो मोटो 89ला आपण सुरू केला, पण लगेच 90-91मध्ये पुन्हा त्याचा जेव्हा आपण आढावा घेतला तर जागतिक लोकसंख्या 5 वरून 7 अब्जापर्यंत 2 कोटींची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसली. ही लोकसंख्या वाढ न थांबता भयावह पद्धतीने वाढत गेली. आज आपण 7 ते 8 अब्जच्या घरात पोचलो आहे. हे असंच जर सुरू राहिलं तर 2030पर्यंत आपण 9 अब्जाचा आकडा क्रॉस करून 10कडं गेलेले होते. आणि असं जर झालं कदाचित जगामध्ये, तर जगाचा आत्तापर्यंत झालेला विकास हा विध्वंसाकडे जाणार आहे. त्याचं कारण आपण सगळे विज्ञान शिकत आलो आहे. जीवो जीवस्य जीवनम हे या सृष्टीच्या संतुलनाचं सूत्र आहे. एकच एक प्रजात जर भयानक प्रमाणात वाढत गेली तर पृथ्वीचं, या वसुंधरेचं संतुलन ढळत जाणार आहे. म्हणजे जेव्हा मला सरांचा फोन आला आणि या विषयावरचं मी चिंतन करत होतो, तेव्हा अगदी आपल्या शिवकाळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये दासबोधामध्ये सुद्धा हा विषय चिंतला गेला की लोकसंख्या काय आहे. समर्थांनी त्यांच्या दासबोधामध्ये पण सांगितलं आहे की लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, एक पाटी एक कटी एक पोटी एक रांगती, बापुडे भिकेस लागली. म्हणजे शिवकाळात सुद्धा हा प्रॉब्लेम होता. लोकसंख्या हा बिग कन्सर्न होता आणि धर्मग्रंथांमध्ये साधू संतांनी सुद्धा तो इश्यू लोकांसमोर मांडलेला होता की लोकसंख्या हे दारिद्र्याचं दुष्परिणाम आहे, अवनतीचं मूळ आहे. आणि आजसुद्धा आपल्याला तेच बघायला मिळतं. आज एक भारताकडे जर आपण नजर टाकली, भारताच्या एकूण लोकसंख्या वाढीकडं आणि लोकसंख्येच्या भयावह परिस्थितीकडं, तर मुंबई आणि चेन्नई ही 2 शहरं भारताच्या लोकसंख्येतली सगळ्यात टॉपची लोकसंख्या असणारी 2 शहरं आहेत. भारतातला ठाणे जिल्हा हा सगळ्यात लोकसंख्येचा जास्त असणारा जिल्हा आहे. त्याचबरोबर भारतातली जी काही विकसित राज्ये आहेत, म्हणजे महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, अशी जी मोजकी काही राज्ये आहेत, तिथल्या केरला इन्क्लुडिंग इन दॅट, की या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. असलेल्या लोकसंख्येचं जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो बरा आहे, चांगला आहे. पण 8 राज्य आपली इथं अशी आहेत, त्याच्यात नागालँड येतं आहे, झारखंड येतं आहे, उत्तर प्रदेश, बिहार, अशी 8 राज्य आहेत की जिथल्या लोकसंख्येची वाढ ही खूप भयावह पद्धतीने होताना दिसते. आणि तिथल्या लोकसंख्येची एकूण जी काही गुणवत्ता असते, त्यांना मिळणारे शिक्षण, त्यांचा राहणीमानाचा दर्जा, त्यांचं आरोग्य, या बाबतीत अतिशय चिंताजनक बाब असलेली आपल्याला दिसून येते. कुठल्याही समाजामध्ये एक फार मोठा समाज जर गरीब असेल, अशिक्षित असेल, निरक्षर असेल, त्याला किमान मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण होत नसतील आणि फार थोड्या लोकांच्या पूर्ण होत असतील, तर तो समाज कधीही सुखी, समाधानी, संपन्न होऊ शकत नाही. संपत्ती, सुखसोयी, मानवी गरजा यांची समान संधी हे विकासाचं मूलभूत द्योतक असतं. आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर भारतामध्ये ते पूर्ण होत नाही. ते पूर्ण होणं ही काळाची गरज आहे. दुसऱ्या बाजूला आज आपण म्हणतोय की भारत हा तरुणांचा देश आहे, पण आपल्या सगळ्याला माहिती आहे काळ थांबत नसतो. काल असणारं बालपण तारुण्यामध्ये रूपांतरित होतं आणि आज असलेलं तारुण्य वार्धक्यापर्यंत प्रवास करतं. आज यूथ म्हणून घेणारे आपण सगळे उद्या म्हातारे होणार आहोत. जेव्हा सर्वाधिक तरुणांचा देश म्हातारा होईल तेव्हा जनगणनेचा डेमोग्राफिक डिव्हिडंड मोजताना हेच जग म्हणणार आहे की भारत हा सर्वाधिक म्हाताऱ्या लोकांचा देश आहे. तो काळ लांब राहिलेला नाही आहे. उद्याचं म्हातारपण, उद्याचं वार्धक्य जर चांगलं व्हायचं असेल तर आत्ताच्या तरुणपणामध्ये, कर्त्यापणामध्ये आपण किती उत्पादक कामं करतो, आपण किती कौशल्य आत्मसात करतो, किती संपत्तीची निर्मिती करतो, हे पॅरामीटर्स उद्याच्या भारताला तारणार आहेत. कारण लहान मुलं आणि वृद्ध लोक
यांच्याकडे उत्पन्न नसतं पण त्यांचा खर्च असतो. सो दीज टू क्रायटेरियामधले जे काही गट आहेत हे समाजावरती भार असतात. जर वृद्ध लोक जास्त झाली आणि त्यांचा भारतावरती भार झाला तर एकूण अर्थव्यवस्था की जी आज आपण म्हणतोय 5व्या क्रमांकात आहे, परत 3ऱ्या क्रमांकात जाईल, ते लक्ष फार अवघड असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजच्या घडीला जेवढी करती पॉप्युलेशन पूर्वीच्या काळामध्ये होती आणि आज जी ज्येष्ठ नागरिक झाली आहे, त्या ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देणं हे सरकारला आज अशक्य आहे. परिणामी अगदी संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अग्निवीर नावाच्या योजना सरकारला आणाव्या लागत आहेत. त्याच्या पाठीमागचं मूलभूत अर्थगणित हेच आहे की सगळेच जर जवान परमनंट केले तर त्यांच्या पगारावर आणि निवृत्ती वेतनावर दिला जाणारा जो खर्च आहे तो परवडत नाही. जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजनासुद्धा सरकारला डिझाईन करावी लागली. त्याचंही कारण तेच आहे की पूर्वीप्रमाणे आपण निवृत्ती वेतनावर जो खर्च करत होतो तो आता सरकारला परवडत नाही. मग आज जर ही परिस्थिती असेल आणि उद्या हा तरुणांचा देश वृद्धापकाळापर्यंत गेला, वृद्धांचा देश गेला, तर तेवढ्या सामाजिक सुविधा, सामाजिक सुरक्षितता आणि निवृत्ती वेतन सरकारला देणं जमणार आहे का, हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. मग त्याच्याकरता आत्ता या घडीला ही करती पॉप्युलेशन जी आहे तिने खूप कार्यक्षम असणं, उत्पादक असणं, कौशल्यपूर्ण असणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. मग त्या दृष्टीने आज आपण काय करतो आहे तर आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण विकासाकडे जर आपण लक्ष दिलं, 3 क्षेत्र असतात मित्रांनो अर्थव्यवस्थेमध्ये. एक असतं प्राथमिक क्षेत्र, त्याला आपण कृषी आणि कृषी संलग्न म्हणतो. दुसरं असतं औद्योगिक क्षेत्र, जिथं सर्व कारखानदारी वस्तूंचं उत्पादन होतं, तुम्ही बसलेले बेंचेस, गाड्या यांचं. आणि तिसरं क्षेत्र आहे सर्व्हिस सेक्टर, जिथं शिक्षण दिलं जातं, आरोग्य दिलं जातं, विम्याची सोयी दिल्या जातात, बँकिंगच्या सुविधा दिल्या जातात, ट्रान्सपोर्ट दिलं जातं, कम्युनिकेशन दिलं जातं, एंटरटेनमेंट दिलं जातं, टुरिझम दिलं जातं. हे सगळं एखाद्या देशाची करती पॉप्युलेशन जास्त आहे, तिची लोकसंख्या जास्त आहे, तिच्याकडं श्रमशक्ती जास्त आहे, मग अर्थशास्त्र असं सांगतं की त्या देशानं कशात लक्ष घालावं तर शेती आणि उद्योगात. कारण ही 2च क्षेत्र अशी आहेत की जिथं लोकांच्या हाताला आपण जास्तीत जास्त काम देऊ शकतो. पण 91 पासून आत्तापर्यंतचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत जर आपण प्रवास पाहिला तर आपल्या इथं शेती क्षेत्र घटत गेलं, औद्योगिक क्षेत्र आकसलं, ते आजारपणात आहे आत्ता. आणि सगळ्यात जास्त अननॅचरल ग्रोथ आहे ती सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे. म्हणजे बँका वाढल्या, शिक्षण क्षेत्र वाढलं, करमणुकीचं क्षेत्र वाढलं, एंटरटेनमेंट इंडस्ट्री वाढली, ट्रान्सपोर्ट वाढलं, टुरिझम वाढलं. पण मित्रांनो, या सर्व क्षेत्रांमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन, रोजगार निर्मिती करण्याची क्षमता फार कमी असते. त्याचं कारण सर्व्हिस सेक्टर सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करतं. म्हणजे आता केरळमध्ये आणि तमिळनाडूमध्ये माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा रोबोट टीचर आलेत, ते मुलांना शिकवतात. अनेक हॉटेलमध्ये रोबोट आलेत, AI आलेत, ते सगळं सर्व्हिसेस देण्याचं काम करतात. परिणामी श्रमशक्तीला, माणसाच्या दोन्ही हातांना काम देणं हे हळूहळू घटत गेलं. तेव्हा आपल्याकडं जी ग्रोथ होते त्या ग्रोथला असं म्हणतात की रोजगार विरहित वाढ. आपला जो आर्थिक विकास होतो आहे तो रोजगार विरहित आहे. आणि त्याच्याही पुढचं, जेव्हा रोजगार विरहित वाढ होते तेव्हा हार्डकोअर वस्तूंचं उत्पादन कमी असतं आणि लोकांकडं पैसा जास्त असतो, त्यामुळे महागाई वाढते आणि महागाई पैशाचं मूल्य कमी करते. म्हणजे आपला होत असलेला आत्ताचा विकास हा रोजगारविरहित विकास आहे, तो महागाईला खूप मोठ्या प्रमाणावर प्रेरणा देतो आहे. त्यामुळं आपला जो रुपया आहे त्याचं व्हॅल्युएशन, त्याचं मूल्य रुपयाचं घटतं आहे. ते कसं मोजायचं? तुम्ही लहानपणी घरच्यांनी तुम्हाला खाऊला पैसे दिल्यानंतर दुकानात जात असाल, दुकानात गेल्यानंतर तुमची त्यावेळची गरज 1 रुपया होती, 1 रुपयामध्ये तुमचं लहानपण खाऊ देऊन जात होतं. आताच्या लहान मुलाच्या हातात रुपया द्या बघू, तो सन्मानाने तुम्हाला परत करेल, म्हणाले याचं काय होत नसतं. म्हणजे पूर्वीचा 1 रुपया जे काम करत होता ते काम आत्ताचे 5 रुपये करतात. म्हणजे पैशाची ताकद काय झाली? घटली. असंच जर होत राहिलं मित्रांनो तर आपलं विकसित होण्याचं स्वप्न, आपलं समृद्ध होण्याचं स्वप्न आपण गाठू शकत नाही. आज आपली अर्थव्यवस्था 3 ट्रिलियनची आहे. 47ला हा भारत जर विकसित व्हायचा असेल तर ती 30 ट्रिलियनची झाली पाहिजे. मग असं असेल तर आपली जी वार्षिक ग्रोथ आहे इकॉनॉमीची, GDPतली,
ती डबल डिजिट असली पाहिजे. म्हणजे आत्ता आपण 7-8% ग्रोथ करतोय, ती किती असली पाहिजे? अनइमॅजिनरी 16% ग्रोथ आपण केली पाहिजे. म्हणजे डबल ग्रोथ केली पाहिजे. आज तागायत आपण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू शकलो नाही, त्याच्या शेतमालाला हमीभाव देऊ शकलो नाही. मग हे टार्गेट आपण कसं साध्य करणार? पण सरकारी धोरणांची एक गंमत असते. सरकारला जर 10 गोष्टी करायच्या असतील ना, तर सरकार 20 गोष्टींचा कार्यक्रम पुढं ठेवतं. म्हणजे लोकांना ते सांगेल की 10चं टार्गेट ठेवलं आणि 5 त्यातल्या सक्सेस झाल्या तर जनमत विरोधी जातं. म्हणून सरकार ठेवताना मोठं टार्गेट ठेवतं, किमान त्याच्या आसपास तरी आपण पोचू आणि लोकांना सांगू आम्ही हे केलं म्हणून. त्यामुळं विकसित भारत 47ला व्हायचा हे स्वप्न आपण जरी बघत असलो तरी किमान एक तरी करता आलं पाहिजे की विकसनशील देशांच्या पंक्तीत तरी आपण राहिलो पाहिजे. कारण आत्ता वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असं सांगतो की जगातल्या देशांची जी वर्गवारी आहे, अविकसित, निम्न विकसनशील, विकसनशील आणि विकसित, आपण विकसनशीलच्या गटातनं आता खाली आलो आहे. आपण निम्न विकसित देशांमध्ये 193 देशांचा दरवर्षी त्या देशात राहणारे जे लोक आहेत तुमच्या माझ्यासारखे, त्यांचं स्टँडर्ड काय आहे हे मोजलं जातं. त्याला म्हणतात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मानवी भांडवलाचा निर्देशांक काय आहे, म्हणजे त्या लोकांना आरोग्य कसं आहे, मूलभूत गरजा पूर्ण होतात का, शिक्षित किती आहेत, राहणीमानाचं लिव्हिंग स्टँडर्ड किती आहे, या निकषांवर मोजलं जातं किती लोक कुठंपर्यंत आहेत. तर 193मध्ये आपला जो नंबर आहे ते 129 आहे. म्हणजे आपण त्या बाबतीतसुद्धा जगामध्ये खूप मागे आहे अजून. म्हणजे भारताला त्या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुखी, समाधानी, आरोग्यपूर्ण जीवनाची शाश्वती देण्यामध्ये आपल्या विकासामध्ये आपल्यापेक्षा मागं असणारे देशसुद्धा पुढे गेलेत. पाकिस्तानसुद्धा भूक निर्देशांकामध्ये आपल्यापेक्षा पुढं आहे. आपण भूक निर्देशांकामध्ये खूप मागं आहे. बांगलादेश आपल्यापेक्षा पुढं जातो आहे. श्रीलंकेची परिस्थिती चांगली सुधारते आहे. फिलिपिन्स गटातले देश आहेत ते जगातले सगळ्यात सुखी देश म्हणून पुढे येतात. स्वीडन, नॉर्वे या देशांचा आताच्या विकासाची गंमत अशी आहे की तुमच्याकडं घरं किती आहेत, बंगला किती आहे, गाडी किती आहे, याच्यावर विकास इथून पुढं मोजायचाच नाही आहे जगाला. जगाच्या विकास मोजण्याचं मापदंड आता बदलतं आहे, ते म्हणजे हॅपीनेस इंडेक्स. तुम्ही आनंदी किती आहे, तुम्ही सुखी किती आहे, तुम्ही समाधानी किती आहे, यामध्ये सुद्धा आपण खूप मागं आहे. आपला क्रमांक, आपला नंबर खूप मागं आहे. का मागं आहे? आज जेव्हा आपण समाजामध्ये बघतो तेव्हा काय दिसतं समाजामध्ये? काही राज्य खूप मागास आहेत, काही प्रदेश खूप पुढं गेलेत, काही जनजाती आपला विकास झाला नाही म्हणून आक्रोश करतायत, आम्हाला आर्थिक काहीतरी सवलती द्या, आम्हाला आरक्षण द्या, अशा गोष्टी पुढे आहेत. हा उद्रेक का येतो आहे? कारण आजही अनेक समाज हे विकासापासून फार वंचित आहेत. पूर्वी जे समाज प्रगत होते, आज आपल्या आर्थिक नीती, आपल्या देशासमोर असणारी संकटं आणि त्यांना मिळत गेलेल्या संधी यामुळं पूर्वी प्रगत असणारे समाजसुद्धा आज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाकडे वाटचाल करत आहेत. त्यांचा असंतोष फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुढे येताना दिसतो. मग आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मागं असणं, हंगर इंडेक्समध्ये मागं असणं, बालमृत्यू, कुपोषणामध्ये आपला वाटा एकूण जगामध्ये सर्वाधिक असणं, याचे हे सगळे सिम्पटम्स आहेत. जसं माणूस आजारी पडलो की सिम्पटम असतो, त्याला ताप येतो, खोकला येतो, तो अशक्त होतो, तसं आज जे समाजामध्ये आपण वास्तव बघतोय, सगळं धार्मिक द्वेष बघतोय, प्रादेशिक द्वेष बघतोय, जातीयता बघतोय, बेरोजगारी बघतोय, हे सगळे याचे सिम्पटम्स आहेत. आपल्याला येत्या 25 वर्षामध्ये या सगळ्यावरती मात करायची. आणि ती मात करत असताना सगळ्यात मोठी जी भूमिका आहे, रोल आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. तो रोल तुम्हाला कळावा आणि तुम्ही ज्या कुठच्या क्षेत्रामध्ये जाल तिथं त्या क्षेत्रातले या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, कुटुंबातले सदस्य म्हणून तुमची जबाबदारी पार पाडत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तर उत्तमातलं उत्तम कौशल्य तुम्हाला आत्मसात करायचं आहे. आज तुमच्यातले कोण BA1ला असतील, 2ला असतील, BComला असतील, हा जो तुमचा आत्ताचा जो पिरियड आहे तुमच्या आयुष्यातला, तो ठरवेल की तुम्ही देशाला डेमोग्राफिक डिव्हिडंड, जनसंख्येय लाभांश देणार आहात की नाही. म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर आपलं कौशल्य वाढवलं आणि उत्पादक काम केलं
तरच तो देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय संपत्तीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करेल आणि तरच आजच्या तरुणाईला घेऊन भारत विकसित होऊ शकतो. कारण गंमत ही असते बघा की जेव्हा जेव्हा आपण म्हणतो भारत माझा देश आहे, या भारताचा मी नागरिक आहे, देशाचा मला खूप अभिमान आहे, या देशामध्ये जेवढे कुणी महापुरुष होऊन गेले ते आमचे आदर्श आहेत, या सगळ्या गोष्टी कृतीच्या पातळीवर किती उतरतात याच्यावरती या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील. म्हणजे या देशामध्ये जर चांगले शिक्षक घडले तर ते पुढे चांगली पिढी घडवतील, चांगले इंजिनियर्स घडले तर ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं निर्माण करतील, चांगले डॉक्टर्स घडले तर त्या देशाचं आरोग्य सुदृढ बनवतील, चांगले लॉयर्स आले तर या देशाला ते कायदा, शांतता, सुव्यवस्था देतील. मग ही तुमच्या माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. या 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने या भारताला विकसित करण्याकरता माझा रोल काय असेल एक नागरिक म्हणून, ते पुढच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाने जर आपण योगदान दिलं, आपण अख्खा देश नाही सुधारू शकत, पण ज्या कुठच्या क्षेत्रामध्ये मी उभा राहीन त्या क्षेत्रामध्ये मी माझं बेस्ट देईन, एवढं जरी प्रत्येकाने ठरवलं. कारण ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक 1776 साली वेल्थ ऑफ नेशनमध्ये सांगून गेला की माणूस हा प्राणी कसा आहे, स्वार्थी आहे, सेल्फिश आहे. आणि दुसरं त्याने एक वाक्य सांगितले की तो विवेकशील आहे. म्हणजे आपलं हित कशात आहे, आपलं भलं कशात आहे ते प्रत्येकाला कळतं. मग प्रत्येकाने जर आपलं भलं हित करण्यासाठी स्वार्थीपणानं वागलं तर ॲडम स्मिथ सांगून गेला की जगाचं भलं आपोआप होईल. त्यामुळं ॲडम स्मिथ म्हणतो त्या पद्धतीने चांगल्या अर्थाने स्वार्थी होऊयात. आपलं हित कशात आहे हे विवेकपूर्ण पद्धतीने आपण एकदा ठरवूयात आणि तो विवेक तुमच्यामध्ये पेरण्याचं काम इथं केलं जातं. तुम्ही सकाळी दररोज येता, काही लेक्चर्स करता, त्या लेक्चर्समधून विविध विषयांचं तुम्हाला नॉलेज दिलं जातं, स्किल दिलं जातं. ते सगळं आत्मसात करा. हे खरं या आजच्या दिवसापाठीमागचं प्रयोजन आहे. लोकसंख्या जरी वाढत राहिली तरी जे कोणी मुलांनी माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत आणि न्यू माल्थिसियन थिअरी अभ्यासली असेल किंवा तुम्ही बघा तर ती काय सांगते की लोकसंख्या ही टप्प्याटप्प्याने बदलत असते. आज अमाप असणारी आपली लोकसंख्या उद्या असणार नाही, ती उताराला लागणार आहे. कारण आज चीनची लोकसंख्या एकेकाळी खूप टिपेला होती, आता ती उताराला लागली. तोच न्याय मी सांगितलेला. आज तरुण असणारी लोकसंख्या उद्या म्हातारी होणार आहे. चीनमध्ये ते सुरू आहे, अमेरिकेमध्ये ते सुरू आहे. आपल्या तिप्पट भूप्रदेश अमेरिकेकडे आहे, पण आपल्या फक्त 25%च लोक तिथं राहतात. बघा मग त्यांच्याकडे किती सोयीसुविधा, संपत्तीचं जे वाटप होईल ते प्रत्येकामध्ये किती भरपूर प्रमाणात झालेलं असेल. आणि आपल्या इथं जेवढी लोकं राहतात त्या आणि भूप्रदेश आपला याचं जर कॅल्क्युलेशन केलं, जिओग्राफिक ह्युमन असं जर स्किल केलं तर आपली लोकसंख्या आत्ताच्या लोकसंख्येपेक्षा 40% कमी असायला पाहिजे होती. 40%, पण ती 40%नी ग्रेस आहे. भविष्य काळामध्ये ही लोकसंख्या उताराला लागणार आहे. त्यावेळी आपले प्रश्न, परसेप्शन्स वेगळे असणार आहेत. आणि भविष्यात आज तरुण असलेले आम्ही सर्व जेव्हा वृद्धापकाळाच्या दिशेनं जाऊ त्यावेळी या देशासमोरचे प्रश्न खूप वेगळे असणार आहेत. खरं तर हा खूप वेगळा चिंतनाचा विषय आहे. या सर्व मी जे तुमच्यासमोर मांडलं त्याचा तुम्ही अजून डिटेलला अभ्यास करा. आता आठवडाभर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज चॅनल्सवरती याच्यावर खूप चर्चा होईल. तिचासुद्धा तुम्ही अभ्यास करा आणि तुमच्या भवितव्याकरता आणि या देशाच्या भवितव्याकरता लोकसंख्या हा कन्सर्न कसा आपण हाताळू शकतो याविषयी तुम्ही योगदान द्या. खरं तर हे सकाळचं सेशन हे व्याख्यान ऐकण्याचं नसतं आणि तुमचं वय पण खूप व्याख्यानं वगैरे ऐकायचं नाही आहे. त्यामुळे माझा प्रामाणिक प्रयत्न हा होता की तुम्हाला व्याख्यान देण्यापेक्षा आय गिव्ह यू सम इन्फॉर्मेशन अबाउट दिस पर्टिक्युलर टॉपिक. जे लोक MPSC UPSC करत असतील त्यांच्याकरता हा खूप कन्सर्न असणारा विषय आहे. यावर्षी UNDPनं थीम ठेवलेली आहे की कुणालाही स्किप न करता जगातल्या प्रत्येक व्यक्तीची गणना करणं, त्याला काउंट करणं. आता हे काउंट का करायचं, जनगणना का करायची, तर जेव्हा जनगणना केली जाईल तेव्हा कळेल स्त्री किती आहेत, पुरुष किती आहेत, बालकं किती आहेत, त्यातले कुपोषित किती आहेत, त्यातले सुशिक्षित किती आहेत, बेकार किती आहेत, रोजगारक्षम किती आहेत, स्किलफुल किती आहेत, अनस्किलफुल किती आहेत.
आणि मग त्यानुसार समाजाला, देशाला, राष्ट्राला, इवन दो जगाला एकतर जे चांगलं आहे लोकसंख्येमध्ये त्याचा वापर करून विकसित होता येईल, जे काही चुकीचं आहे, कुपोषण आहे, अंधश्रद्धा आहे, दवळभोळपणा आहे, बेकारी आहे, अनस्किलनेस आहे, त्याच्यावरती प्रभावी उपाय करून आपल्याला पुढे जाता येईल म्हणून आजचं टार्गेट ठेवलं. पण आपलं दुर्दैव असं की भारताने 2011 नंतर 21ला होणारी जनगणना आत्ताच्या सरकारने पुढं ढकलली आहे 21पासून 24पर्यंत. उद्या भविष्यामध्ये आपल्या देशाच्या विकासावर दुरागामी परिणाम करणारी ज्या अनेक गोष्टी असतील त्यातली ही एक आहे की 21 नंतर आपण जनगणना करण्यामध्ये केलेली दिरंगाई. आम्हाला माहीतच नाही आत्ता की बालकं किती आहेत, त्यातली कुपोषित किती आहेत, माता मृत्यूचं प्रमाण किती आहे, बालविवाहाचं प्रमाण किती आहे, जेवढे तरुण आहेत त्यातले बेकार किती आहेत, रोजगारक्षम किती आहेत, शहरात किती राहतात, खेड्यात किती राहतात, याचा काहीच ऑथेंटिक डेटा 2011 नंतर आपल्याकडं नाही आहे. मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येकडं जर देशाकडं तो जर डेटाच नसेल तर मग विकासाची जेवढी काय आपण धोरणं आखतोय ती तकलाद होतील. याचा आत्ताच आपण बघितलेलं उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना डिक्लेअर केलं, सरकारलाच माहिती नाही की जेव्हा या सगळ्या महिला तहसीलदार कचेरीत जातील तेव्हा तिथं काय होईल. बिकॉज वी हॅव नो डेटा. आमच्याकडं डेटाच नाही की 18 ते 60 वयोपर्यंतच्या महिला किती आहेत, आणि त्या एकदम जर घरातून बाहेर पडल्या तर तहसीलदार कचेऱ्यांमध्ये तेवढी आपल्याकडं स्ट्रेंथ आहे का. वी हॅव नॉट डेटा. सरकारने लहान मुलांना सांगितलं की तुम्हाला गणवेश देतो, त्याचा पण तुम्हाला माहीतच नाही की मुलं पहिल्या दिवशी शाळेत किती जाणार आहेत, त्यांना ड्रेस किती लागणार आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर केली सरकारने, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आणल्या, पण सरकारला हेच माहिती नाही आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर केल्यानंतर फर्स्ट इयरला वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये किती मुलं येणार आहेत. तो रेशो 40% घटला आहे. त्यामुळं उद्या जर न्यू एज्युकेशन पॉलिसी कोलॅप्स झाली तर सरकारकडं नसलेला डेटा की ज्यांच्याकरता करतोय ते किती आहेत, नो आयडिया. शेतकऱ्याला विमा दिला जातोय पण नेमके शेतकरी किती विमा घेतात हाच डेटा सरकारकडं नाही आहे. आज बाजारात शेतकऱ्याचे एखादा शेतमाल आला तर तो 0 किमतीचा होतो आणि आला नाही तर त्याला सोन्या चांदीची किंमत येते. याचं कारण आमच्याकडं डेटाच नाही. किती शेतकरी कोरडवाहू शेती करतात, किती शेतकरी नगदी पिकं घेतात, आपल्याला काहीच डेटा नाही. लवकरात लवकर या देशाची जनगणना होणं. त्यामुळं आता जे सगळे संशोधन होत आहेत PhDमध्ये सगळ्यामध्ये ते शिळ्या डेट्यावरती होत आहेत. 2011चा सेन्सस वापरावा लागतो आणि तो खूप ऑथेंटिक नाही आहे. त्यामुळे येत्या काळात हे एक चॅलेंज आपल्यासमोर असणार आहे. असो, या निमित्तानं तुमच्याशी जेवढा मला संवाद साधता आला तो तुमच्या निश्चितच उपयोगी पडेल अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.